नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैसा या प्रकरणामध्ये पैशाची संकल्पना, पैशाची उत्क्रांती आणि प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. मागील तासाला आपण वस्तू विनिमयातील अडचणी यांचा अभ्यास केला. आता पैसा म्हणजे काय? प्राध्यापक क्राउथर यांनी पैशाची संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मते जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. विनिमयाचे माध्यम म्हणजे देवाणघेवाण करण्याचे म्हणजेच वस्तूची खरेदी विक्री करण्याचे माध्यम. त्याचबरोबर स्वीकार्य म्हणजे पैशाला कोणी नाकारू शकत नाही, तो स्वीकारणं बंधनकारक असते म्हणून स्वीकार्य असते. त्याचबरोबर मूल्यमापनाचे साधन म्हणजे पैशाच्या साहाय्याने आपल्याला प्रत्येक वस्तूचं मूल्यमापन हे करता येते. वस्तूची किंमत आपण पैशामध्ये सांगू शकतो. मूल्यसंचयनाचे कार्य. मूल्यसंचयन म्हणजे भविष्यातील गरजा भागविण्यासाठी आपण संपत्तीचा साठा करतो. थोडक्यात पैशाच्या स्वरूपात आपण संपत्तीचा साठा करू शकतो. म्हणून व्याख्या या ठिकाणी मांडली आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. प्राध्यापक वॉकर यांनी एक संकल्पना मांडली की जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. म्हणजे पैशाची जी काही प्राथमिक दुय्यम कार्य आहेत ती कार्य करणारी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. तर ही पैशाची संकल्पना. पुढे आहे पैशाची उत्क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप, काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत आहे. तरच आपण पैशाची उत्क्रांती असं म्हणू शकतो. अगदी सुरुवातीच्या कालखंडाचा विचार केला तर पशुपैसा, वस्तू पैसा, त्यानंतर धातू पैसा, नंतर धातूची नाणी, कागदी पैसा, पतपैसा, प्लास्टिक पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा अशी पैशाची उत्क्रांती होत गेली आहे. जसजशी गरज निर्माण होईल तशी पैशाची उत्क्रांती ही होत गेली आहे. तर त्यानुसारच पैशाचे काही प्रकार पडतात. अगदी एक प्रकार आपण विचारात घेऊ. पैशाचा पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं पशुपैसा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासपूर्व कालखंडाचा विचार करता या काळामध्ये देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. आज आपण जे कागदी चलन पाहतो किंवा पतपैसा पाहतो, हा पैसा त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हता. त्या काळामध्ये प्राणी हा पैसा म्हणून वापरला जाऊ लागला. उदाहरणार्थ गाई असेल, मेंढ्या असेल, शेळ्या असेल, हे प्राणी पैसा म्हणून वापरले जाऊ लागले. पण यामध्ये एक महत्त्वाची समस्या अशी निर्माण झाली, ती म्हणजे विभाजनाची अडचण होती. अगदी आज आपण पाहतो 10 रुपयाची नोट असेल, ती 1 रुपया करून आपण 10 रुपयाचे विभाजन करू शकतो. किंवा 500ची नोट असेल तर आपण 100, 200, 300 असे 100 रुपये गोळा करून 500ची गोळाबेरीज करू शकतो. म्हणजे आज आपण पैशाचे विभाजन करू शकतो. त्या काळामध्ये पशुपैसा अस्तित्वात असताना या पशुपैशाची विभागणी करणं म्हणजेच विभाजन करणं हे शक्य नव्हते. ही समस्या असल्याकारणाने पुढे
वस्तू पैसा हा अस्तित्वात आला, तर हा पैशाचा दुसरा प्रकार, त्याला म्हटलं वस्तू पैसा. जुन्या काळात अनेक वस्तू पैसा म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. ज्या त्या भागामध्ये हवामान असेल, त्या भागातील संस्कृती असेल किंवा त्या भागामध्ये वस्तूंची उपलब्धता असेल, यावरून वस्तू पैसा हा निश्चित केला जाऊ लागला. अगदी उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी असेल, धान्य असेल, शंख शिंपले असेल, मोरपीस, हस्तिदंत, दगड, दुर्मिळ वस्तू, अशा एक ना अनेक वस्तू पैसा म्हणून वापरला जाऊ लागला. पण या पैशामध्ये देखील एक महत्त्वाची समस्या होती, ती म्हणजे वस्तूचा साठा करण्याची. आज आपण पाहतो की मोठ्या स्वरूपात रक्कम साठवून ठेवायची म्हटलं तर कागदी चलनामध्ये आपण पैसा हा साठवून ठेवू शकतो. मात्र त्या काळामध्ये वस्तू पैसा हा असल्याकारणाने वस्तूचा साठा करणे, त्यासाठी लागणारी जागा, या समस्या त्या काळात निर्माण होऊ लागल्या. म्हणून धातू पैसा हा अस्तित्वात आला. तिसरा प्रकार आहे, त्याला म्हटलं धातू पैसा. त्या काळामध्ये धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, ॲल्युमिनियम, तांबे, निकेल अशा धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. त्यानुसार चौथा पैसा हा अस्तित्वात आला, त्याला म्हटलं धातूंची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा व नाणी बनवत असत. बदलत्या काळानुसार शासकीय धोरणानुसार नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली आणि नाण्यांचे वर्गीकरण केले गेले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो नाणी अस्तित्वात आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये राजे महाराजे जे होते यांच्यामार्फत जी नाणी पाडली जात होती ती बरीचशी सोने, चांदी, ॲल्युमिनियम, तांबे, निकेल अशा धातूंपासून नाणी पाडली जात होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये जी काही नाणी आहेत ही सर्व नाणी निकेलसारख्या हलक्या धातूपासून ही बनवली जात होती किंवा बनवली जात आहे. तर या नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्यासाठी नाण्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये विचार जर केला तर नाण्यांमध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे प्रमाणित नाणी, त्यालाच प्रधान नाणी असेही म्हणतात. आणि दुसरा आहे त्याला म्हटलं गौण नाणी, त्यालाच लाक्षणिक नाणी असे म्हणतात. आता यामध्ये पहिला प्रकार प्रमाणित नाणी, ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य समान असते त्यास प्रमाणित नाणी असे म्हणतात. दर्शनी मूल्य म्हणजे कोणते? जे आपण नाणं पाहतो त्या नाण्यावर जो अंक छापलेला असतो, 1 रुपयाचा असेल तर 1चा अंक असेल, 2 रुपयाचं नाणं असेल तर 2चा अंक असेल, जे डोळ्याने दिसतं त्यास आपण दर्शनी मूल्य म्हणतो. आणि आंतरिक मूल्य म्हणजे तो धातू वितळल्यानंतर त्याची जी काही किंमत येईल त्याला म्हणायचं आंतरिक मूल्य. तर ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य समान असते त्यास प्रमाणित नाणी असे म्हणतात. ही जी नाणी आहे प्रमाणित नाणी, ही सोने, चांदी अशा मौल्यवान धातूपासून बनविली जात होती. याचं एकमेव उदाहरण जर पाहिलं तर ब्रिटिश कालखंडामध्ये काही दिवस अशा प्रमाणित नाण्यांचा वापर केला जात होता. 1 रुपयाचं नाणं असेल, हे चांदीचं नाणं ब्रिटिश कालखंडामध्ये वापरलं जात होतं की त्यावर लिहिलेली किंमत ही 1 रुपया आणि त्या चांदीची किंमत 1 रुपया अशी समान असलेले मूल्य म्हणजे दर्शनी मूल्य आणि अंतर्गत मूल्य, आंतरिक मूल्य, त्यांना प्रमाणित नाणी असे म्हणतात. दुसरं आहे त्याला म्हटलं गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक
आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. त्यास गौण नाणी असे म्हणतात. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनविली जात होती. अगदी ॲल्युमिनियम आपण पाहतो 5 पैसे, 10 पैसे, त्यानंतर 20 पैसे या ठिकाणी ही गौण नाणी होती. आणि आज आपण जी पाहतो निकेल धातूची नाणी, निकेल धातूपासून ही नाणी बनविली जाते. हा हलका धातू आहे. यावर छापलेली किंमत ही दर्शनी किंमत आणि धातूची किंमत ती आंतरिक किंमत. आज जेवढी नाणी आहेत ही संपूर्ण नाणी गौण नाणी आहेत, म्हणजेच लाक्षणिक नाणी आहेत. या नाण्यांचा वापर कमीत कमी व्यवहारासाठी केला जातो. अगदी 10 रुपयापर्यंतचा व्यवहार असेल किंवा 50 रुपयापर्यंतचा व्यवहार असेल, या व्यवहारापर्यंत या नाण्यांचा वापर केला जातो, म्हणजेच मर्यादित व्यवहारापर्यंत. मोठमोठ्या व्यवहारांसाठी या नाण्यांचा वापर केला जात नाही. या नाण्यांमध्ये एक महत्त्वाची समस्या होती, ती म्हणजे वहनीयता. वहनीयता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाणी घेऊन जाणं, वाहून नेणे, त्याला आपण वहनीयता असे म्हणतो. नाण्या वाहून नेण्याकरिता थोडीशी अवजड आहेत, म्हणून कागदी पैसा हा अस्तित्वात आला. कागदी पैशाचा विचार केला तर हा 5वा प्रकार. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतामध्ये नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. याचा अर्थ असा की भारतामध्ये नोटा छापण्याचा अधिकार हा मध्यवर्ती बँकेचा आहे, की त्यास तो शासनाने दिलेला आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व नाणी भारत सरकारकडून तयार केली जातात, तर बाकी सर्व नोटा या मध्यवर्ती बँक, त्यालाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे म्हणतो, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या ठिकाणी ही सर्व नाणी छापते. ही नाणी रिझर्व्ह बँक इंडिया छापत असल्याने आपण म्हणू शकतो की रिझर्व्ह बँक इंडिया ही पैसा छापण्याची मक्तेदारी करते. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही 1935मध्ये 1 एप्रिल 1935मध्ये स्थापन केली गेली. तर आज ही बँक सर्व नोटा छापण्याची भूमिका करते. 1 रुपयाच्या आणि 2 रुपयाची नोट ही मध्यवर्ती सरकार किंवा भारत सरकार छापते, तर बाकी सर्व नोटा मध्यवर्ती बँक छापते. कागदी पैशाची निर्मिती झाल्या कारणाने अनेक फायदे हे निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे धातूची बचत होते. त्याचबरोबर कमीत कमी कागदामध्ये जास्तीत जास्त मूल्य समाविष्ट करता येते. त्याचबरोबर कागदी पैसा सहज हाताळता येतो व तो आपल्याला साठवून ठेवता येतो. हे महत्त्वाचे कागदी पैशाचे फायदे झालेले आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विचार केला तर आणखीन एक महत्त्वाचा पैसा हा निर्माण झाला, त्याला आपण पतपैसा किंवा बँक पैसा असे म्हणतो. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून प्राथमिक ठेवी स्वीकारतात, त्यातून दुय्यम ठेवी निर्माण करतात, त्यातूनच पतपैशाची निर्मिती करत असतात. असा जो काही पतपैसा आहे हा पतपैसा धनादेश, धनाकर्ष आपण चेक म्हणतो, धनादेश यांच्या सहाय्याने काढता येतो. तो हस्तांतरित करता येतो, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशाचे कार्य करतात. ते जो पैशाची भूमिका आहे तीच भूमिका धनादेश आणि धनाकर्ष करत असतात, परंतु ते प्रत्यक्ष पैसा नव्हे, तर ते पैसा हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. अलीकडच्या काळामध्ये
अशा पतपैशाची निर्मिती ही अधिक स्वरूपात झालेली आहे. बदलत्या काळानुसार आणखीन एक महत्त्वाचा पैशाचा प्रकार पुढे आला, त्याला म्हणतात प्लास्टिक पैसा. काळ बदलत गेला, आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत गेले. त्याचबरोबर प्रत्येक बँका आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. त्याकरिता प्लास्टिक पैसा निर्माण करण्यात आला. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्लास्टिक पैसा वापरणे सोपे झाले आहे. उदाहरणार्थ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आज प्लास्टिक पैसा म्हणून ओळखला जातो. आपल्याला माहिती आहे, या प्लास्टिक पैशाच्या आधारे आपण पैशाचे हस्तांतर करू शकतो. या प्लास्टिक कार्डच्या आधारे किंवा प्लास्टिक पैशाच्या आधारे वस्तूंची खरेदी विक्री आपण सहजरित्या करू शकतो. म्हणजेच आपल्याला प्रत्यक्ष पैसा हा बरोबर बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र या प्लास्टिक पैशाच्या साहाय्यानं आपण आपल्या सर्व गरजा या भागवू शकतो. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार आणखीन एक पैशाचा प्रकार पडतो, त्याला म्हटलं इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा. इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन असेल, टॅबलेट असेल, संगणक असेल इत्यादी इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. अशा स्वरूपात पैशाचे एक ना अनेक प्रकार पडतात. बदलत्या काळानुसार पैसा हा विकसित होत गेला आणि पैशांमध्ये बदल होत जाऊन पैशाचे प्रकार पडत गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैशाचे प्रकार यांचा अभ्यास केला. तर बाकी घटक आपण पुढील तासिकेला विचारात घेऊ. धन्यवाद.